श्री गुरुदेव दत्त. सृष्टीचे निर्माते असूनही ब्रह्मदेवाची पूजा का होत नाही? सृष्टीची अगदी आद्यकाळातही वेळ होती. कालचा प्रभाव नुकताच आकार धारण करू लागला होता. विश्वातील सर्व नियम, धर्म, कर्तव्ये, देवादिदेवांची परस्पर ओळख आणि अधिकार क्षेत्र, काही गोष्टी अजून ठरवल्या नव्हत्या. या नव्या विश्वात एकदा असा प्रसंग उद्भवला की ज्याने देवसमूहामध्ये प्रथमच स्पष्ट मर्यादा, कर्तव्याच्या सीमारेषा आणि सत्याच्या सर्वत्वाच्या शिकवण दिली. या प्रसंगाचा उल्लेख शिवपुराणातील विद्येश्वर संहितेत तसेच पद्मपुराण आणि लिंगपुराणातील येतो. कथा अशी की ज्यात ब्रह्मदेवाने केलेल्या एका चुकीमुळे देवसमूहात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्या गोंधळाचा शेवट झाला तो स्वयं भगवान महादेवांच्या निर्णायक शापाने. ही कथा सांगतात ऋषीमुनींनी वारंवार सांगितली आहे की सृष्टीचे राजतंत्र, शक्तीचे तत्व आणि सत्याचे सर्वोच्चतम हे महादेवांनी त्या दिशेची स्थापना केली. आद्यकाळात एकदा ब्रह्मदेव आणि श्रीविष्णू यांच्यात एक विलक्षण वाद उद्भवला. राष्ट्रातील सर्वश्रेष्ठ प्रश्न हा वादाचा मूळ होता. ब्रह्मदेव म्हणाले की मीच सृष्टीची निर्माती आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणी. तरी विष्णू म्हणाले, सृष्टीची निर्माती होण्यापूर्वी मी होतो आणि सृष्टीची पालनकर्ता मी आहे, म्हणून सर्वश्रेष्ठ मीच आहे. आपल्या सृजनशक्ती उल्लेख करत होते तर श्रीविष्णू आपल्या अनादित्वाचे आणि पालकांच्या भूमिकेचा. दोघांनीही एक गोष्ट विसरली. सत्य काय आहे, श्रेष्ठ कोण आहे हे त्याच्या स्वतःच्या मर्जीने ठरवू शकत नाही. विश्वात अजूनही एक अशी शक्ती आहे जी या दोघांनाही व्यापून आहे. त्यावेळी या गोष्टीची जाणीव कोणालाच नव्हती. वाद वाढत गेला आणि काही वेळातच त्या सौम्य वादाचे रूप वादविवादात आणि नंतर स्पर्धेत रूपांतर झाले. दोघेही आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले. ब्रह्मदेवाने आपल्या पंचमुखी तेजाने परिसर उजळून टाकला तर श्रीविष्णूंनी आपल्या विष्णुपदातील अनंत प्रभाव दाखवला. दोघांच्या तेजोमय वलयामुळे तीनही लोकांमध्ये विचित्र स्पंदन निर्माण झाले. देव, गंधर्व, पक्ष, नाग, अप्सर, ऋषी सर्वांनाच हा अप्रतिम वाद जाणवला. याच क्षणी एक विलक्षण घटना घडली. अचानक त्यांच्या वादाच्या मधोमध एक विशाळ, अनंत, अगम्य ज्योतिपुंजाचा स्तंभ प्रगट झाला. तो इतका तेजस्वी होता की त्याचे अस्तित्वच त्याच्या वादातील उत्तर असल्यासारखे वाटत होते. या स्तंभाचा वर्णन पद्मपुराणात अनंत ज्वालामय लिंग असे आले आहे तर शिवपुराणात त्याला अनादि अनंत ज्योतिर्लिंग असे संबोधले आहे. त्याची उंची, खोली, रुंदी काहीच कळत नाही. तो ना सुरुवात दिसत होता ना शेवट. तो वर जातोय की खाली, दोघांत काहीच समजत नव्हता. त्या तेजोमय दिव्य स्तंभाचे दर्शन होताच वाद काही काळ शांत झाला. दोघांच्या मनात एकच प्रश्न, हा कोण, कुठून आला, याचा उद्देश काय? ब्रह्मदेव म्हणाले, हा दिव्य स्तंभ मला दाखवून देतो की सर्वोच्चत्व खरे तर माझेच. मी पंचमुखी आहे. मी वर जाऊन याचा शेवट शोधून दाखवतो. जर मी त्याचा अंतिम टोक गाठले तर सिद्ध होईल की माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही. दुसरीकडे श्रीविष्णू म्हणाले, मी त्याच्या मुळाशी जातो. जर मूळ मिळाले तर सर्वश्रेष्ठ माझे सिद्ध होईल. दोघांनी आपल्या आपल्या दिशेने प्रयाग केले. विष्णू भगवानाने तात्काळ वराहावतार धारण केला आणि त्या अनंत स्तंभाच्या तळाशी जाण्यासाठी खोल अवकाश पाताळाच्या पलीकडे उतरू लागले. हा प्रसंग लिंगपुराणात विस्तृत वर्णिला आहे. ते खाली जातच राहिले परंतु अनंत स्तंभाचा तळ काही सापडेनासा झाला. वर्षयुगे, कल्प ओलांडले तरी ते मूळ कधीच मिळाले नाही. वरच्या दिशेने ब्रह्मदेव निघाले. त्यांनी हंसाचे रूप धारण केले. हंसाचे रूप घेतले ते आकाशापलीकडे, ब्रह्मांडाच्या सीमारेषेपलीकडे, तारांगणाच्या पार, प्रकाशाच्या पलीकडे त्या अगम्य प्रदेशात उडू लागले. वर जाताना त्यांना अमर्याद रिकाम्यापेक्षा अदृश्य शक्तीची हालचाल आणि अनाकलनीय अंतरिक्ष दिसत गेले. तरी स्तंभाचे टोक दिसेनासे व जातच राहायचे पण शेवटी काही येत नव्हते. बराच काल उलटला आणि भगवान थकले पण त्यांनी मनातल्या मनात मान्य केले, हा स्तंभ माझ्या पलीकडचा आहे. याचे मूळ मला गाठता येणार नाही. याचा अर्थ सृष्टीचा माझ्यापेक्षा महान काहीतरी आहे. त्यांनी प्रामाणिकपणे हे मान्य केले. ते परतले आणि जसेच तसे मान्य केले की मी अपूर्ण आहे. मला तळ मिळालं नाही. हा स्तंभ अनंत आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, व्यापक शक्ती आहे. पण दुसरीकडे ब्रह्मदेव परत येताना एक विलक्षण विचारांग्रस्त झाले. त्यांना वाटू लागले की जर मी परत येऊन सांगितले की मला टोक सापडले नाही तर माझे
सर्वश्रेष्ठ सिद्ध होणार नाही. पण जर मी सांगितले की मला टोक मिळाले तर काय मला कोण सिद्ध करायला येणार नाही. हा विचार मनात येताच ते सत्यापासून दूर गेले. त्यांना वर जाताना एक केवळ प्रसंग वंशहंसासारखे रूप धारणे केतकीचे फूल दिसले. ते अनंत स्तंभातूनच खाली पडत होते. ते फूल आनंदी स्तंभावर होते, पण त्यावर खाली येत होते. ब्रह्मदेवाने त्याला रोखले आणि म्हणाले, तू माझ्या सोबत चल. तू साक्ष देशील की मी स्तंभाच्या शिखराला पोचलो. ते फूल आधी घाबरले, कारण त्याला अनंत स्तंभावरील सर्व दिव्य नियम माहीत होते. पण अखेर ब्रह्मदेवाच्या आग्रहाने ते खाली आले. परत येताच ब्रह्मदेव म्हणाले, मी ज्या ज्योतिस्तंभाच्या अगदी शीर्षापर्यंत पोचलो, मी सर्वात श्रेष्ठ आहे. केतकीने फूलही खोटे साक्ष देऊ लागले. ही कोण? ब्रह्मदेव शिखरावर पोचले. विष्णूंना हे पटले नाही. त्यांनी पुन्हा ब्रह्मदेवांना विचारले, पण ब्रह्मदेव आपल्या श्रेष्ठत्वाच्या मोहात इतके गुंग झाले होते की त्यांनी सत्य दडपून खोटे बोलले. इतक्यात आकाश दणदणू लागले. अनंत स्तंभावर हालचाल झाली. त्या स्तंभातून एक विलक्षण महाप्रचंड फिरत फिरत उलगडणारे तेज बाहेर आले आणि त्या तेजाने एक मूर्ती प्रगट झाली. सत्यस्वरूप, नित्यानंदमय, अद्वैत भास्कर, त्रिनेत्री, व्याघ्र चर्माधारी, जटाधारी, नीलकंठ, स्वयं भगवान शिव. पद्मपुराणात हा शिवपुराणात हे वर्णन आले आहे की ज्योतिर्लिंगातून शिव प्रगट झाले तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णुदेव स्तब्ध झाले होते. दोघांनी तत्काळ शास्त्र खाली ठेवले. अहंकाराचा अंशही नाहीसा झाला आणि त्यांनी शरणागत भावाने महादेवांना प्रणाम केला. भगवान शिव गंभीर पण शांत स्वरात म्हणाले, हे विष्णू, तू सत्याचे पालन केलेस. तू मान्य केलेस की हा स्तंभ अनंत आहे, म्हणून तुझे स्थान अढळ राहील. पालनकर्त्याचे, अनादित्वाचे आणि भक्तवत्सल्याचे. यानंतर भगवान शंकर ब्रह्मदेवाकडे वळले आणि त्यांचे मुख कठोर झाले. ते म्हणाले, हे ब्रह्मा, तू सृष्टीचा निर्माता आहेस, हे सत्य आहे. पण आज तू सत्याचे पालन न करता खोटे बोललास. तू श्रेष्ठत्वाच्या मोहात अडकलास. तू जगाला फसवण्याचा प्रयत्न केलास. दिव्य स्तंभावर जाऊन तू खोटे सांगितले आणि हे केतकीच्या फुलालाही खोटे साक्ष देण्यास प्रवृत्त केले. ब्रह्मदेव लाजले. ते शांत उभे राहिले, पण अपराध मोठा होता. भगवान शिव म्हणाले, तू अनादि ज्योतिर्लिंगाचे सत्य नाकारलेस, म्हणून तुला शाप देतो. तुझी पूजा पृथ्वीवर कोणीही करणार नाही. तुझ्या मंदिराची पूजा नाही. तुझे स्वतंत्र देवालय नाही. तू सृष्टिकर्ता असलास तरी सत्याचा अपमान केल्यामुळे तुला हा दंड भोगावा लागेल. हे वचन ऐकताच सर्वत्र शांतता पसरली. ब्रह्मदेवाचे मन खिन्न झाले, पण सत्यापासून दूर गेलेला अहंकार तेव्हा तुटला. त्यांनी मान डोलावून शाप स्वीकारला. नंतर भगवान शंकर केतकीच्या फुलाकडे वळून म्हणाले, तू खोट्या साक्षीदाराच्या भूमिकेत वागलास, त्यामुळे तुझी पूजा माझ्यावर कधी केली जाणार नाही. शिवपूजेत तुला स्थान मिळणार नाही. केतकीचे फूल गहिवरले. त्यांनी क्षमा मागितली, परंतु नियम हा नियम. संपूर्ण प्रसंगाचा उल्लेख शिवपुराणात, पद्मपुराणात, लिंगपुराणात या स्पष्टपणे आहे. शेवटी भगवान शिव म्हणाले, सत्य सर्वाचा आहे. सृष्टीचे देव, पालनाचे देव, संहाराचे देव सगळे असले तरी सत्याच्या पुढे कोणीही नाही. सत्य नाकारलेल्या ठिकाणी धर्म कधी राहू शकत नाही. याप्रमाणे वाद शांत झाला. सत्य प्रस्थापित झाले. विष्णूंनी भगवान शिवांना नम्रतेने स्वीकारले. ब्रह्मदेवांनी शाप मान्य करून अहंकार सोडला आणि अनंत ज्वालामय स्तंभ ज्योतिर्लिंग विश्वातील पहिला लिंग झाला. मला आशा आहे की श्री गुरुदेव दत्त.